बाबू ये चल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा दे. देवापाशी माग. देवा मला हे वर्ष चांगलं जाऊ. चलिये. मी माझा बर्थडे येईल ना आता नवीन वर्षाचा. देवाला सांग माझा बर्थडे येईल आता. हिच्याकडे बघा ना. इकडे इकडे देवा बाप्पापाशी ये. बाप्पापाशी ये. चल तुला तर मंदिरात नाही घेऊन जाऊ शकत ना. मग इकडे ये. चल आपलं पाया पड. चल सकाळ सकाळ देवापाशी ये लवकर. ए बाई इथे देव बाप्पा पाया पड. चल बोल देव बाप्पा शुक्र. इथे बाबू. नीट उभी राहा. नीट 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 उभी राहा बच्चा. हां चल हात जोड. देव बाप्पा. जय बाप्पा. जय देव बाप्पा. खाली बस. नीट नीट परत एकदा कर. कशा आहात मंडळी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हॅपी न्यू इयर. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि शांतीचं जावं. महादेवाचरण हीच प्रार्थना की प्रत्येक घरात सुख समृद्धी शांती राहावी. आणि खूप छान. गेलं वर्ष कसं होतं, खूपच काही लोकांना पाहिजे गेलं, खूप दुःखीही गेलं. पण आपण त्याचं म्हणतात ना त्याला टाटा बाय बाय पण आपण छान प्रकारे केला. लुली छान प्रकारे केला आणि केलाच पाहिजे. त्याने आपल्याला खूप काही दिलं आणि खूप काही गोष्टी पण वाईट गेल्या. पण आता येणाऱ्या वर्षाचं चांगल्या प्रकारे आपण स्वागत करू. म्हणून सगळे एकत्र येऊ आणि म्हणू महादेवा हे वर्ष आम्हाला सगळ्यांना चांगलं जावं आणि आम्ही ह्या येत्या वर्षाचं खूप चांगलं स्वागत करू. आणि अजून एक बोलेल की आपलं आयुष्य खूप छोटं आहे, खूप मोठं नाही आहे. देवाने आपल्याला पाठवले काही कार्यासाठी, तर ते कार्य पूर्ण करायचं आणि आपल्याला वरती जायचंच आहे. सगळ्यांना जायचं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना प्राणीवाणी सगळ्यांना. पण आपल्याला काहीतरी कार्य करायला आपल्याला भांडणं तणणं असं करायला नाही पाठवलेलं आहे. सगळे एकत्र बोलू नका हा मुस्लिम आहे तो भैया आहे. नाही, हे भारत आपलं खूप सुंदर आहे. आणि आपण ह्या वर्षी आता ह्या 2026 वर्षी आपण सगळ्यांना म्हणूया सगळ्यांनी एकत्र या आणि आपण आपलं भारत खूप सुंदर करूया, खूप छान करूया, अजूनही सुंदर करू. आपण आपलं महाराष्ट्र खूप छान करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र आणलं होतं. त्यांनी कधीच असं भेदभाव कोणाशी केलं नाही की हा हलक्या जातीचा आहे तो. त्यांचे मावळेही हलक्या जातीचे होते पण त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. फक्त एवढंच की म्हणजे त्यांनी कधी कोणाशी वाईटपणा घेतला. तर आपण पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच आहोत. आपण पण सगळे एकत्र येऊन म्हणून आम्हाला आमचं महाराष्ट्र, आम्हाला नाही आमचा भारत ह्या 2026पासून आम्हाला फार सुंदर करायचं आहे. आपण एक पण घेऊया ह्या 2026मध्ये की हां आता आम्ही सगळे एकजूट राहू. आमचं आयुष्य मागचं वर्ष चांगलं गेलं वाईट गेलं तर हे वर्षही आम्हाला चांगलं घालवायचं आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र, आम्ही नाही भांडणं तडणं करणार, ना घरात करणार ना बाहेर करणार. आम्ही सगळे एकत्र राहू असं आपण पण घेऊया. आणि ह्या शब्दात माझं काही चुकलं असेल तर मनापासून खरंच सॉरी. पण तुम्हाला सगळ्यांना जे माझ्याशी चांगले आहेत त्यांना पण, जे माझ्याशी वाईट आहेत त्यांना पण हॅपी न्यू इयर. आणि सगळ्यांना आपलं नवीन वर्ष होतं नंतर येतं पण हे कॅलेंडर बदलतं. मग नवीन वर्षाच्या प्रत्येकाला हार्दिक शुभेच्छा. आणि मी ह्या चांगल्या गोष्टी सांगल्या त्या लक्षात ठेवा. आणि काही थोडंसं जरी वाईट बोलले असेल तर कमेंट करून मला सांगा. पण सॉरी जर माझं काही चुकलं असेल तर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं आयुष्य खूप कमी आहे आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे घालवायचं आहे, मिळून मिसळून घालवायचं आहे. नाही भांडणं तडणं कोणाशी करायची, बस चांगलं घालवायचं आहे. नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पिलू सगळ्यांना बोल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.